नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विक्रम मोनिकाला म्हणतो की काय तू पिहूला घेऊन युरोपला जाणार आहे. मोनिका म्हणते की हो डॅड, आणि तेच आपल्यासाठी चांगलं आहे. मला पिहूला सनीपासून खूप लांब घेऊन जायचं आहे. विक्रम म्हणतो की पण मोनिका, पिहू ही सनीचीच मुलगी आहे, हे सनीला कसं कळणार आहे. मोनिका म्हणते की पिहू ही सनीचीच मुलगी आहे हे त्याला कळल्याशिवाय राहणार नाही, आणि त्याचे परिणाम पिहूवर होऊ नये म्हणून मला पिहूला त्याच्यापासून लांब घेऊन जायचंय. इला म्हणते की मोनिका, तू जरा जास्तच ओव्हर रिॲक्ट करते असं नाही वाटत तुला. मोनिका म्हणते की अगं मम्मा, जर पिहू ही त्याची मुलगी आहे याचा छोटासा जरी क्ल्यू मिळाला ना त्याला, तरी तो पिहूला माझ्यापासून घेऊन जाईन, हे कळतंय का तुम्हाला. आणि म्हणूनच मला पिहूला लांब कुठेतरी घेऊन जायचंय. विक्रम म्हणतो की अगं मोनिका, एवढं टेन्शन घ्यायची काही गरज नाही. तुझा बाप समोर असताना त्याची हिंमत तरी आहे का पिहूला घेऊन जाण्याची. मोनिका म्हणते की हो, त्याची हिंमत होईल, कारण तो पिहूचा बाप आहे आणि तो पिहूसाठी काहीही करू शकतो हे मी कालच बघितलंय. आणि तुम्ही जे त्याच्यासोबत 9 वर्षापूर्वी केलंय ना, त्याचा सूड घेण्यासाठी तो माझ्या आणि माझ्या मुलीचा वापर करतोय. डॅड, अरे मला ह्या सगळ्या गोष्टीची खूप भीती वाटतेय. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर विक्रम म्हणतो की तरीही मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टींना घाबरण्याची काहीही गरज नाही आहे. मोनिका म्हणते की डॅड, त्याला घाबरावं लागेल, कारण तो आता पूर्वीसारखा काय साधा सनी राहिला नाही आहे. शुभंकर ठाकूर आहे तो आता. सनी इथे नक्कीच रिव्हेंज घ्यायला आलाय आणि मला असं वाटतंय की आपण त्याच्या नादी नको लागायला. मी आणि पिहू जर त्याच्या डोळ्यासमोर नसलो तर मल्हारला तो कन्व्हिन्स करूच शकत नाही. पिहू त्याची मुलगी आहे. प्लीज डॅड, तू माझं युरोपसाठी बुकिंग कर. विक्रम म्हणतो की परंतु तू असे किती दिवस युरोपमध्ये राहणार आहेस आणि घरी काय सांगणार आहेस. मोनिका म्हणते की काय सांगायचं आणि किती दिवस राहायचं ते माझं मी बघेल, तू नको सांगू मला. मी आमच्या दोघींचेही पासपोर्ट इथे ठेवून जातीये, तू व्हिजा प्रोसेस कर. असं म्हणून मोनिका तिथून निघून जाते. तर इला विक्रमला म्हणत असते की विक्रम, तू प्लीज यामध्ये पडू नकोस. ती एक आई आहे आणि तिला कळतंय की तिचं आणि तिच्या मुलीचं भलं कशात आहे ते. तर इकडे मल्हार सरस्वती देवीसमोर दिवा लावतो आणि हात जोडून म्हणतो की आई सरस्वती, तुझ्या कृपेने स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पडली. दोन्ही मुलांवर तुझं प्रेम नेहमी असंच राहू दे. तुझी कारकीर्द देखील नेहमी अशीच राहू दे. तर इकडे स्वराज रडत रडत मल्हारजवळ येतो. मल्हार म्हणतो की काय झालं स्वराज, तू असा रडतोयस का, तुला कोणी काही बोललं का. त्यावर स्वराज म्हणतो की नाही आई, बघा आईला थांबवा. मल्हार म्हणतो की काय झालं, मंजुळाबाईंना सोडून जाताय. त्यावर स्वराज म्हणतो की हो गुरुजी, आता स्पर्धा झाली आहे ना, त्यामुळं आई म्हणते की मी इथं राहून काय करू, पण मी तिच्याशिवाय कसा राहणार आहे गुरुजी, तुम्ही तिला एकदा तरी थांबवा ना. मल्हार मनामध्ये विचार करत असतो की वैदेही, तू मला एकदा सोडून गेली आहेस, परंतु आता मी तुला नाही जाऊ देणार. तिची बॅग घेऊन निघालेली असते. ती अगदी डोळे भरून घर बघत असते आणि त्या घरामध्ये घालवलेले चांगले वाईट क्षण तिला आठवत असतात. आणि त्या सगळ्या गोष्टी आठवून मंजुळाला मात्र फार भरून आलेलं असतं. मंजुळाचं लक्ष तिथं पडलेल्या न्यूजपेपरवर जातं. त्यातला एक न्यूजपेपर ती उचलते. त्यावर स्वराजची बातमी छापून आलेली असते आणि ती बातमी बघून तिला खूप छान वाटतं. तर तेवढ्यातच स्वराज आणि मल्हार देखील तिथे येतात. मंजुळा मल्हारला म्हणते की मल्हार साहेब, मी तुमचाच निरोप घेण्यासाठी येत होते. मल्हार साहेब, आता निघण्याची वेळ झाली आहे. मोनिका मॅडमने गाणं शिकवण्यासाठी ठेवलं होतं ते तर आता संपलंय. आता रामराम करण्याची वेळ आली आहे. एका साध्या भांडी विकणाऱ्या बाईला ह्या घराने गुरुचा मान दिला. मी तर अगदी भरून पावले. काही चुकलं असेल तर माफी द्या. इथल्या लोकांनी त्यांच्या मनात मला जागा दिली आणि जगात एक वेगळी ओळख दिली. लई प्रेम दिलं सगळ्यांनी मला. काकीनी लेकीची माया केली. विजयदादांनी बहिणीचा मान दिला आणि क्षमा बहिणींनी तर या घरातलंच एक असल्यासारखं वागवलं. इथल्या प्रत्येकाशी माझं काही ना काहीतरी नातं आहे. पिहूकडे बघून ती म्हणते की कोणाची तरी गुरु, कोणासाठी तर ताई, आणि या खुळ्याने तर मला आईच बनवून टाकलंय. मल्हार साहेब, खरंच मनापासून सांगते की तुम्ही तर अगदी देवाच्या जागी आहात मला. अहो, एका भांडे विकणाऱ्या बाईला तुम्ही जो काही मान दिलाय, खरंच त्याची परतफेड नाही होणार मला. माझं गेल्या जन्मीचंच काहीतरी पुण्य असणार, म्हणूनच हा झेंडू मला भेटला आणि मी या घरात आले. पण आता मात्र निरोपाचा क्षण आला बघा. पण मल्हार साहेब, एक गोष्ट खरी सांगते की स्त्रीला मान देणारे सुद्धा पुरुष असतात. ही गोष्ट मला तुमच्यामुळेच समजली.
मंजुळाला सर्व त्या गोष्टी आठवत असतात ज्या गोष्टी मल्हारने तिच्यासाठी केलेल्या असतात. मल्हारने तिच्यासाठी जेवण आणलेलं असतं. त्यानंतर जेव्हा मोनिकाने तिचा अपमान केलेला असतो त्यावेळी मल्हारने तिचा हात धरून घरामध्ये तिला पुन्हा आणलेलं असतं. तुम्हाला आणि या घराला ही मंजुळा कधीही विसरणार नाही. येते मी असं म्हणून मंजुळा तिथून निघून जायला लागते तर सगळ्यांच्या डोळ्यात अगदी पाणी असतं. पिहूसुद्धा रडत असते तर स्वराज पळत पळत जातो आणि मंजुळाला मिठी मारतो आणि म्हणतो की आई मी तुला कुठंही जाऊ देणार नाही. आई तू नको ना सोडून जाऊ मला. आणि गुरुजी अहो तुम्ही तरी थांबवा ना माझ्या आईला. असं काय करताय तुम्ही. तर तुम्ही माझ्या आईला थांबवलं नाही ना मल्हार गुरुजी तर मी गाणं सोडून देईन, खाणार नाही, पिणार नाही आणि औषधसुद्धा घेणार नाही. आणि मी कोणाशी बोलणारसुद्धा नाही. आई अगं तू नको ना जाऊ, माझ्यासाठी तरी नको जाऊस. मंजुळा म्हणते की झेंडू अरे तू असं काय करतोयस, मला आता जावं लागेल. स्वराज म्हणत असतो की अहो गुरुजी थांबवा ना माझ्या आईला, ती कायमची इथून निघून चालली आहे. मल्हार म्हणतो की स्वराज हात सोड त्यांचा आणि जाऊ देत त्यांना. असं म्हटल्यावर स्वराज मात्र आश्चर्याने मल्हारकडे बघू लागतो. परंतु तो मल्हारचा ऐकत नाही. मंजुळाचा हात अजून घट्ट पकडतो. मल्हार स्वराजला पुन्हा एकदा सांगतो की तुला सांगितलं ते ऐकलं नाहीस का, हात सोड त्यांचा. स्वराज मात्र रडत असतो. मल्हार म्हणतो की स्वराज मी तुझा गुरु आहे म्हणून तुला सांगतोय की हात सोड त्यांचा. आता मात्र स्वराजला मल्हारचं ऐकावंच लागतं. स्वराज मंजुळाचा हात सोडतो आणि मंजुळा लगेचच बॅग उचलते आणि तिथून जायला लागते. तर स्वराज मागे म्हणत असतो की अगं आई तू माझ्यासाठी तरी थांब. मल्हारला सुद्धा त्या सर्व गोष्टी आठवत असतात जेव्हा विठ्ठलाच्या मंदिरात मंजुळाच्या माथ्यावर त्यांनी कुंकू लावलेलं असतं आणि मंजुळाच्या एका बोलण्याने मल्हारला खूप काही शिकवलेलं असतं. मंजुळा मल्हारला म्हणालेली असते की आपल्या माणसाची वस्तू ही फक्त वस्तू नसते. सुखदुःखात माणसं आपल्याला सोडून जातात परंतु त्यांच्या ह्याच वस्तू असतात ज्या आपल्या जगण्याला बळ देतात. मल्हारला या सर्व गोष्टी आठवत असतात. मंजुळासुद्धा आता निघालेली असते. मल्हार पळत जातो आणि मंजुळाचा अचानक हात धरतो. क्षमा आणि घरातले बाकीचे सर्वजण तिथे आलेले असतात. मल्हारने आता मंजुळाचा हात धरलेला असता आणि सर्वजण आता मल्हारकडे बघू लागतात. आणि मल्हार मंजुळाला म्हणतो की ह्या लेकरांसाठी तरी थांब ना वैदही. आता असं म्हटल्यानंतर घरातल्या सर्वांना मात्र मोठा धक्का बसतो. तर मंजुळालाही सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. मंजुळा मल्हारच्या हातातून हात काढून घेते आणि पुन्हा जायला लागते. मल्हार कुठेतरी भानावर येतो आणि म्हणतो की मंजुळाबाई तुम्ही हे घर सोडून कुठेही जाऊ शकणार नाही. काय मिळणार आहे हो त्या लेकराला तुम्हाला रडून. आठवतंय ना तुम्हाला तुम्ही 2 दिवस पोलीस कस्टडीमध्ये होता तर याने अन्न पाणी सोडलं, औषधंसुद्धा हा घेत नव्हता. त्याची काय हालत झाली होती हे आठवतंय ना तुम्हाला. आणि मग जेव्हा तुम्ही कायमचं इथून निघून जाल तेव्हा त्याची काय हालत होईल एकदा तरी विचार करा. माझ्यासमोर तुम्ही त्याला शब्द दिला होता ना की आता काहीही झालं तरी मी तुला सोडून जाणार नाही म्हणून. तर मंजुळा म्हणते की हो पण आता काम झालंय ना माझं. मल्हार म्हणतो की जे कामापुरतं काम असतं त्याला घर नाही म्हणत. जिथे नाती जपली जातात ते घर असतं. आणि तुम्हीच तर म्हणालात ना की या घराशी तुमचं प्रत्येकाशी काहीतरी नातं जोडलं गेलं आहे. आणि जिथे आम्हाला स्वराजच परका नाही आहे तर तिथे तुम्ही कशा परक्या असाल. स्वराजसाठी हे घर सोडून जाऊ नका. आणि फक्त स्वराजसाठीच नाही तर आम्हा सर्वांची इच्छा आहे की तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. या घरासाठी फक्त तुम्ही संगीत शिक्षिका नाही आहात तर त्या पलीकडे जाऊन तुम्ही ह्या मुलांना खूप काही शिकवलं आहे. आणि म्हणून हे घर तुम्हाला फक्त एक म्युझिक टीचर म्हणून नाही बघत तर तुम्ही या घराच्या एक सदस्य आहात. ती म्हणतात की काय ग मंजुळा आई मानतेस ना मला, मग आपल्या आईला न सांगता घर सोडून जाणं हे बरोबर आहे का. क्षमा म्हणते की मंजुळा स्वराज तुला आई म्हणतो आणि तो तुझ्याशिवाय राहू शकत नाही हेही तुला माहिती आहे. विजय म्हणतो की मंजुळाबाई स्वराज आणि पिहूला अजून तुमच्याकडनं खूप काही शिकायचं आहे, प्लीज नका जाऊ. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे घर जितकं मोठं आहे ना त्यापेक्षा या घराचं मन खूप मोठं आहे. आणि जर तुम्ही इथे थांबला तर या घराला तुमचा भार होईल असं अजिबात नाही आहे. पिहू मंजुळाला म्हणत असते की मंजुळा टीचर प्लीज नका ना जाऊन, आणि तुम्ही जर गेलात तर मला फोक म्युझिक कोण शिकवेल. मंजुळा म्हणते की तुम्ही सर्वजण मला एवढा आग्रह करताय परंतु इथे राहून मी काय करू, मला बरोबर नाही वाटत. मल्हार म्हणतो की बरं ठीक आहे, मग पुढे काय करायचं ठरवलं ते तरी सांगा. मंजुळा म्हणते की माहीत नाही. तर मल्हार म्हणतो की म्हणजे पुन्हा ते भांडी विकण्याचं काम तुम्ही पुन्हा सुरू कराल. या शहरातून त्या शहरात, या गावातून त्या गावात, हेच भटकं आयुष्य तुम्ही जगणार. आणि हे सर्व विचार केल्यानंतर तुम्हाला हे माहिती आहे का लोक काय म्हणतील, लोक आमच्या कामत कुटुंबाबद्दल काय बोलतील. ज्या घरानं 2 शिष्यांना स्पर्धेत गाण्यासाठी एवढी मदत केली त्याच गुरूंना कामत कुटुंबाने वाऱ्यावर सोडलं. मंजुळाबाई या स्पर्धेमध्ये पिहू तोडीच तोड गाऊ शकते हा विश्वास फक्त तुम्ही तिच्या मनात निर्माण केलाय. आणि ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
आणि हे फक्त मी नाही म्हणत आहे, तर ह्या सगळ्या न्यूजपेपरचं फक्त एवढंच म्हणणं आहे, असं म्हणून मल्हार मंजुळाला ते न्यूजपेपर दाखवत असतो. मल्हार मंजुळाला म्हणतो की तुम्ही पिहूच्या गुरु म्हणून इथं आलात ना, मग संगीताचं शिक्षण असं इतक्यात पूर्ण होतं का? कुठल्याही शिष्याला गुरुची ही गरज लागतेच आणि आत्ताच कुठेतरी हे सुरू होतंय आणि तुम्ही आत्ताच तिला सोडून चाललात. तुम्हाला अगदी मी हात जोडून विनंती करतो की तुमच्या 2 शिष्यांसाठी तरी इथे थांबा. अहो, गुरु हा शिष्याच्या हाकेला जाणणारा असतो ना. गुरु हा एका शिष्याचा आई आणि बाप दोन्हीही असतो आणि आईबाप कधी मुलाला असं पोरकं करून जात नाहीत. स्वराज सुद्धा मंजुळाला म्हणत असतो की अगं आई, हे तुझं घर आहे ना, मग तू नको ना जाऊ आम्हाला सोडून. घरातल्या सर्वांचं इतकं प्रेम बघून मंजुळाला मात्र खूप रडायला येतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्षमा सांगते की मंजुळा घर सोडून जात होती, तेव्हा मोनिका म्हणते की मग आता जायलाच हवी ना ती. मल्हार म्हणतो की जरी स्पर्धा संपली असली तरी मंजुळाबाई कुठेही जाणार नाही. मोनिका म्हणते की मंजुळा इथे राहणार नाही आणि असं म्हणून मंजुळाला धक्के मारून घराबाहेर काढण्यासाठी ती मंजुळाकडे जात असते. तर मल्हार तिला थांबवतो आणि म्हणतो की मोनिका, काय चाललंय तुझं? मोनिका म्हणते की सोड मला तू, मी आता कोणाचंच ऐकणार नाही. मल्हार म्हणतो की तुला ऐकावं लागेल मोनिका, आणि जर तुला हे पटत नसेल तर तू आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. तर मोनिका म्हणत असते की मी हे अजिबात टॉलरेट करणार नाही आहे. मल्हार म्हणतो की काय करशील तू, बोल. तर मोनिका लगेचच मल्हारच्या कानाखाली द्यायला निघते, तेव्हा मल्हार तिचा हात पकडतो. तो सर्व प्रकार बघून सर्वांना मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.